चाकी वाहनं असतील, मिळेल त्या वाहनानं हे सगळे आंदोलक मुंबईमध्ये धडकलेले आहेत। आता हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आझाद मैदानामध्ये किती आंदोलक भरतात, त्याचबरोबर रस्त्यावरती आंदोलकांची किती गर्दी होते आणि त्याचा परिणाम मुंबईतल्या यंत्रणेवरती कशा पद्धतीने होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण लांबपर्यंत नजर टाकली तर हे मराठ्यांचं वादळ अखेर मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि आज राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत काय तोडगा काढला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की हायवेवरून वाशी टोल नाक्यावरून मनोज जरांगेंचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होतोय। श्रुती, नक्कीच प्रदीप, ही थेट दृश्य आपण पाहतोय वाशी टोल नाक्याच्या पुढे ब्रिजवर आता हा सगळा ताफा आहे आणि हा सगळ्याचा सगळा ताफा मनोज जरांगेंसोबत आलेला हा आता मुंबईत पोहोचलेला आहे। सगळे मराठा आंदोलक मनोज जरांगेंसोबत मुंबईत दाखल झालेले आहेत। कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत। वाशीत म्हणजे मुंबईतून पुढे आल्यानंतर वाशी टोल नाक्याहून पुढे आल्यानंतर चेंबूरमध्ये काहीसा एक छोटासा हॉल्ट मनोज जरांगे यांचा असेल, तिथले अपडेट्स काय, तिथे काय बंदोबस्त आहे कृष्णा? श्रुती, आपण पाहतो की मुंबईत प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिला आणि मोठं प्रवेशद्वार होतं ते म्हणजे चेंबूरचं पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे तिथला चौक आणि इथून ग्रीन कॉरिडॉर खरं तर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलकांसाठी तयार केला असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करतील, पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर खरा प्रवास जो आहे तो मुंबई पोलिसांनी जो काही ग्रीन कॉरिडॉर तयार केलेला आहे तो म्हणजे ईस्टर्न फ्रीवेचा, कारण ईस्टर्न फ्रीवेवरून सध्या तरी आंदोलकांच्याच गाड्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। रात्री 12 वाजल्यापासून ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो सगळ्या बाकीच्या इतर वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतो की सीआरपीएफच्या तुकड्या जेणेकरून आंदोलकांच्या ज्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईतल्या मध्यभागी घुसू नयेत किंवा मुंबईतल्या जे काही महत्त्वाचे रस्ते आहेत जे वाहतुकीचे आहेत तिथे घुसू नयेत, तर फक्त फ्रीवेच्या मार्गातून थेट आझाद मैदानाच्या दिशेने जाव्यात यासाठी ही सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। सीआरपीएफचे जवान अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून या ठिकाणी मागवण्यात आलेले आणि पुढचा जो काही हा रस्ता दिसतोय हा फ्रीवेचा रस्ता आणि याच रस्त्यावरून जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे तो पुढे जाईल। इतर कोणतीही वाहनं या रस्त्यावरून जाणार नाहीयेत। रात्री 12 पासून हे सगळे निर्बंध जे आहेत ते मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने टाकलेले आहेत आणि आपण पाहतोय वाशी मार्गे जो काही मनोज जरांगे पाटील यांचा ताफा येतोय तो या समोरच्या दिशेने आल्यानंतर फ्रीवेला अटॅच करण्यात येईल आणि सगळी वाहनं जी आहेत ते फ्रीवेवरून पुढे सोडण्यात येतील। मात्र जे काही आंदोलक आता या गाड्या घेऊन इथे येत आहेत त्यांची एकही वाहन मुंबईतल्या शहरामध्ये कशा पद्धतीने जाणार नाही त्याची सुद्धा विशेष खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते आहे। या बाजूला आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळामध्ये अभिवादन करणार आहेत आणि त्यासाठी इथल्या ज्या काही स्थानिक आमदार आहेत, सना मलिक असतील किंवा इतर जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। वेगवेगळ्या पक्षांचा जो काही पाठिंबा आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी देण्यात आलेला आहे आणि आता आपण पाहतो की चेंबूरच्या या प्रवेशद्वारावरती जी काही तयारी करण्यात आलेली आहे त्यासाठी थोडा वेळ अगदी काही मिनिटं इथं थांबून ते महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ईस्टर्न फ्रीवे मार्गे हा सगळा जो ताफा आहे मनोज जरांगे पाटील यांचा तो आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहे। मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो पोलिसांनी राखीव ठेवलेला आहे आणि तशा पद्धतीने आपण पाहतोय जे वाहन या आंदोलकांचं येते ते फक्त ईस्टर्न फ्रीवे मार्गाने पुढे आझाद मैदानाच्या दिशेने सोडलं जातं आहे आणि चेंबूरच्या हा जो पॉइंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणून मुंबईची अशी ओळख आहे आणि इथून आपण पाहतोय मुंबई पोलिसांनी विशेष असं कॉरिडॉर केलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण रात्री 12 पासून आंदोलक ज्या पद्धतीने येत आहेत त्यांची संख्या पाहता आणि गाड्यांची संख्या पाहता रात्री 12 पासून ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी इतर वाहनांसाठी बंद करण्यात आलेला होता आणि हा समोरचा जो काही रस्ता दिसतोय या रस्त्यावरती इतर कोणतीही वाहनं सध्या तरी पोलिसांच्या माध्यमातून सोडली जात नाहीयेत। मात्र ज्या आंदोलकांच्या गाड्या येत आहेत त्यामध्ये छोटी जीप आहेत, त्याचबरोबर ट्रक आहेत, टेम्पो आहेत, वेगवेगळ्या बसेस आहेत, या सगळ्या गाड्या फक्त ईस्टर्न फ्रीवे मार्गे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये थेटपणे कशा पोहोचतील जेणेकरून मुंबईच्या इतर यंत्रणेवरती किंवा वाहतूक व्यवस्थेवरती कुठलाही परिणाम होणार नाही याची देखील खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। या बाजूला आपण पाहतो की सीआरपीएफचे जे जवान आहेत ते मुंबईच्या प्रवेशद्वारावरती तैनात करण्यात आलेले आहेत जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही, त्याचबरोबर मुंबईत जे काही जनजीवन आहे ती विस्कळीत होणार नाही यासाठी 1500 पोलिसांचा जवळपास बंदोबस्त जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आला आहे। त्याचबरोबर अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून सीआरपीएफ असेल, त्याचबरोबर एसआरपीएफ असेल, महाराष्ट्र सुरक्षा बल आहे, होमगार्ड्स आहेत, अशा अनेक वेगवेगळे प्लाटून या मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मदत करणार आहेत आणि तशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे। यामधून आपण पाहतो की हळूहळू बंदोबस्त जो आहे तो आता वाढवण्यात येतो आहे आणि थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबतचे सगळे मराठा जे काही समर्थक आंदोलक आहेत ते मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर
या ठिकाणी हा ताफा जो आहे तो ईस्टर्न फ्रीवेच्या मार्गाने मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहे. श्रुती, ही 3 दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे यांचा ताफा आपण टीव्ही स्क्रीनवर डावीकडे पाहतोय. वाशी टोल नाक्याच्या पुढे आता हा मनोज जरांगे यांचा ताफा पोहोचलेला आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत अंतरवाली सराटीतून निघालेले सगळे मराठा आंदोलक, वाटेत येऊन मिळालेले सगळे मराठा आंदोलक यांना आता मुंबईत सोडलं गेलेलं आहे. इथून पुढच्या तिसऱ्या गाडीमध्ये मनोज जरांगे आपल्याला पाहायला मिळतात आणि याच हायवेवरून आपण पाहतोय की मनोज जरांगेंचा ताफा आझाद मैदानामध्ये पोहोचतोय. समोर जर नजर टाकली तर आपण पाहतोय की वाशी टोल नाक्यापासून ते हायवे पर्यंत, ब्रिज पासून ते आपण पाहतोय की उताराला या सगळ्या गाड्या, फक्त गाड्याच गाड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोज जरांगे यांच्यासोबत हे सगळे मराठा बांधव आझाद मैदानामध्ये दाखल होतात. आपण पाहतोय की तिसऱ्या गाडीमध्ये मनोज जरांगे आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गाडीवरती मराठा आंदोलक आहेत त्याच गाडीमधून अंतरवाली सराटीपासून मनोज जरांगेंनी प्रवास केलेला होता. जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करून मनोज जरांगे गावोगावी आवाहन करत, मराठा बांधवांचा सत्कार स्वीकारत, मराठा बांधवांना आवाहन करत मुंबईला चला असं म्हणत अखेर मुंबईच्या विषयावरती दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्येच हा मनोज जरांगेंचा ताफा आझाद मैदानामध्ये पोहोचतोय. सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी खबरदारी म्हणून ठिकठिकाणी मुंबईचे पोलीस सुरक्षा रक्षक जे आहेत उभे केलेले आहेत. पोलिसांकडून सुद्धा आवाहन केलं जातं शिस्त पाळा. मात्र आपण पाहतोय की शिस्तबद्ध पद्धतीनं हे सगळे मराठा बांधव आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की टेम्पोवरती मराठा बांधव बसलेले पाहायला मिळत आहेत. जत्तेच्या जत्ते हे आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. हे करता आज दिवसभरामध्ये पाहणं महत्वाचं असणार आहे ते म्हणजे मुंबईमधल्या यंत्रणेवरती कशा पद्धतीनं ताण येतो. आज मराठा आंदोलकांना मनोज जरांगे आझाद मैदानातून काय आवाहन करतात. फक्त 5000 आंदोलकांची परवानगी राज्य सरकारनं दिलेली आहे. 1 दिवसाची परवानगी सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. मात्र मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका पाहता मी आझाद मैदानावरून उठणार नाही, 4000ची परवानगी द्या मात्र मी आझाद मैदान सोडणार नाही, ही भूमिका मनोज जरांगेंनी घेतलेली आहे. आणि हीच आरक्षणाची मागणी घेऊन अखेर मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल झालेला. आपण पाहतोय की लांब नजर टाकावी तिथपर्यंत आपल्याला फक्त मराठा बांधव पाहायला मिळतात. त्यामुळे आज मराठा आंदोलकांना मनोज जरांगे आझाद मैदानावरती गेल्यानंतर काय आवाहन करतात, सकाळी पत्रकार परिषद घेतात का की थेट संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अखेर मराठ्यांचं हे वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि आजच्या मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सध्या आपण पाहतोय की हायवेवरून हा सगळा मराठा बांधवांचा ताफा पुढे आझाद मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. मनोज जरांगेंची आरक्षणाची भूमिका की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय, सगळे सोयरी कायद्याची अंमलबजावणी करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, यासह अनेक मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगेंच्या आहे आणि या मागण्या घेऊनच मनोज जरांगे हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मनोज जरांगे यांच्या ताफ्यासह आता आझाद मैदानावर सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलक पोहोचलेले आहेत. नक्कीच प्रदीप, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच.